प्रयत्न केला, मात्र आक्रमक होते। त्यामध्ये गिरीश महाजन यांना धक्काबुक्की सारखा प्रकार देखील इथे घडत होता। मात्र त्यामधनच ते वाट काढत हे गिरीश महाजन पक्षाच्या कार्यालयामध्ये आले आणि पहिला प्रवेश आपण बघतोय मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचा पहिला प्रवेश होतो आहे। नाशिक पश्चिम मध्ये त्यांनी निवडणूक लढवलेली होती। त्यानंतर गिरीश महाजन यांच्यासह भारतीय जनता पक्षावर त्यांनी प्रचंड अशी टीका केलेली होती आणि त्यानंतर मनसेची संपूर्ण धुरा जर कोणी सांभाळली होती विधानसभा निवडणुकीनंतर तर ते दिनकर पाटील होते। इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापासून राज ठाकरे यांच्याशी संबंध ठेवण्यापासून त्याचबरोबर वेगवेगळे आंदोलनं करण्यापर्यंत हे दिनकर पाटील होते आणि या दिनकर पाटील त्यांची पत्नी लता पाटील यांचा प्रवेश होत आहे। दिनकर पाटील यांच्या सोबत जे मनसेमध्ये गेलेले होते त्या नगरसेवकांचा त्या समर्थकांचा देखील प्रवेश होत आहे। दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांचाही प्रवेश होतोय आणि आपण बघतोय सीमा हिरे ज्यांची प्रतीक्षा होती त्या सीमा हिरे देखील आता व्यासपीठावर आलेले आहेत। सीमा हिरे यांनीच दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांच्या गळ्यामध्ये भाजपची मफलर टाकलेली आहे। त्यामुळे हा वाद शमवण्यामध्ये काही प्रमाणामध्ये गिरीश महाजन यांना यश आल्याचं बघायला मिळतं आहे आणि पक्षाची निष्ठा दाखवण्यासाठी सीमा हिरे या देखील व्यासपीठावर आलेल्या आहेत। आता इथून पुढे एक एक प्रवेशाला सुरुवात केली जाणार आहे। दिनकर पाटील हे प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी 4 तिकिटांची मागणी केलेली होती। आता भारतीय जनता पक्ष नेमकं त्यांना किती तिकीट देतं हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। तर नाशिक मधली ही दृश्य आपण बघतोय। विनायक पांडे, यतीन वाघ यांचा देखील काही वेळात पक्षप्रवेश होईल। मात्र पहिला हा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडलाय। नाशिक पश्चिमचे दिनकर पाटील ज्यांनी आतापर्यंत मनसेची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे आणि मनसेला एकत्रितपणे बांधून ठेवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेले होते अशा दिनकर पाटील यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। दिनकर पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता पाटील यांचा देखील हा भाजपमधला पक्षप्रवेश झालाय। आपण बघतोय गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। 4 तिकिटांची मागणी देखील त्यांनी केलेली होती। मात्र आता नेमकं काय घडणार आहे हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। तर हा पहिला पक्षप्रवेश आपण बघतोय झालेला आहे। निष्ठावंतांची नाराजी बघायला मिळालेली होती। मात्र त्यानंतर देखील प्रचंड गोंधळाचं असं सगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय आणि या गोंधळाच्या वातावरणामध्येच हे पक्षप्रवेश सध्या उरकले जात आहेत। पहिला पक्षप्रवेश होता तो म्हणजे नाशिक पश्चिमचे दिनकर पाटील ज्यांनी मनसेची धुरा सांभाळलेली होती त्यांनी आता भाजपमध्ये हा पक्षप्रवेश केलेला आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मुकुल, आपण या पहिल्याच पक्षप्रवेशावरती बोलूया। ज्या दिनकर पाटील यांनी भाजपवरती सडकून टीका केली याआधी त्यांनीच आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। बरोबर आहे। त्याबद्दल गिरीश महाजन यांना देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता। ज्या दिनकर पाटलांनी तुमच्यावर भाजपावर टीका केलेली होती ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि तुमच्याच उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश दिला जात असल्याबद्दल त्यांना विचारलं। त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं ते विरोधी पक्षामध्ये होते। विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी आमच्यावर स्तुतीस्तुमनं उधळू शकत नाही, ते आमच्यावर टीकाच करणार, विरोधाचीच भाषा करणार, त्या पद्धतीने त्यांनी विरोधाची भाषा केलेली होती। मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आमच्यावर अशी टीका करणार नाही। जर अशी टीका केली तर तो पुढचा प्रश्न असतो, परंतु गिरीश महाजन यांच्याकडनं या संपूर्ण कृतीचं समर्थन केलं जात आहे आणि म्हणूनच दिनकर पाटील यांचा पहिला प्रवेश हा भाजपमध्ये होत आहे। आता प्रतीक्षा आहे जे गेल्या काही वेळापासून प्रतीक्षेमध्ये होते विनायक पांडे, शाहू खैरे, त्याचबरोबर यतीन वाघ हे कधी येतात, कारण त्यांना भाजप कार्यालयापासून एका बाजूला थांबवण्यात आलेलं होतं। अद्याप ते
भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले नाही. त्यामुळे आपण बघतोय सर्व जे पदाधिकारी आहेत, गिरीश महाजन, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्व पदाधिकारी त्यांची प्रतीक्षा करत आहेत. गेल्या 1 ते 1.5 तासापासून हे सर्व पदाधिकारी ज्यांना प्रवेश करायचा होता ते भाजपच्या कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करत होते. मात्र आता परिस्थिती अशी आहे, गिरीश महाजन हे प्रतीक्षेमध्ये आहेत. इतरांचे प्रवेश कधी होतात? अगदी मुकुल, आपल्याला माहिती आहे की देवयानी फरांदे